थोड्याच वेळामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा निघणार आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना होतील, तर शरद पवार देखील काही वेळातच आता दाखल होणार आहेत। तर राज ठाकरे अमित ठाकरे चर्चगेट मधल्या वेस्टर्न हॉटेलमध्ये आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, सगळे प्रमुख नेते आज एका व्यासपीठावर दिसणार आहेत। विरोधकांची ताकद या एका व्यासपीठावर आज पुन्हा दिसेल। नक्कीच देखील आपण पाहतोय एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन करण्याचा सुद्धा हा प्रयत्न आहे असं सुद्धा बोललं जात आहे। मी सध्या व्यासपीठावर आहे, व्यासपीठ बनून तयार झालेलं आहे आणि हे चालतं फिरतं व्यासपीठ आहे, कारण ट्रकवरती हे व्यासपीठ पहिल्यांदाच अशा पद्धतीने उभारण्यात आलेलं आहे। मुंबई पोलिसांकडून या मोर्चाला एकीकडे परवानगी नाहीये, दुसरीकडे जे आयोजक आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे, पण आमची तुरुंगात जायची पण तयारी आहे असा सुद्धा जो मानस आहे तो सुद्धा व्यक्त केलेला आहे शिवसैनिकांनी। त्यामुळे नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी देखील आता खुर्च्या लावायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। एक मोठा बॅनर या ठिकाणी लागला आहे, भगव्या रंगाचा जो बॅनर आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। सत्याचा मोर्चा ही सत्तेची लढाई नाही तर सत्याची लढाई आहे, खोट्या मतदारांविरोधात खऱ्या मतदारांची लढाई आहे असा आशय यावर लिहिण्यात आलेला आहे। आणि प्रत्येक पक्षाचे जे प्रमुख नेते ते याच व्यासपीठावरून आज संपूर्ण सभेला संबोधित करणारे 4 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 1 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। फॅशन स्ट्रीट पासून हा मोर्चा निघेल, तिथून मेट्रो जंक्शन आणि मेट्रो जंक्शन पासून मग पुढे महानगरपालिकेचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी हा मोर्चा काढला जाणार आहे। आणि याच ठिकाणी आपण पाहतोय की आता रस्ते जे ते सुद्धा मोकळे करण्यात आलेले आहेत। दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंडे पाहायला मिळतात। काँग्रेसची नेमकी भूमिका काय ही अजूनही स्पष्ट नाहीये, पण जे राष्ट्रीय प्रवक्ते शिवसेनेचे ते म्हणतायत की आता काँग्रेसचे नेते जे ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मेसेजेस त्यांच्याकडून गेलेत, बसेस भरून काँग्रेसचे कार्यकर्ते पण निघालेले आहेत, त्यामुळे ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण हळूहळू जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते आता महानगरपालिकेच्या जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती यायला त्यांची सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी संभळ वाजत होतं, काही वेळापूर्वी या ठिकाणी आपण पाहिलं की फायर आजी पण पोहोचली। स्वतः इथले जे खासदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी अरविंद सावंत पोहोचले, त्यांनी सुद्धा पायी चालून या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे। त्यामुळे वातावरण निर्मिती पूर्ण झालेली आहे आणि एकंदरीतच आता निवडणूक आयोगाच्या नेमका कशा पद्धतीने पर्दाफाश करणार आहेत, कोणकोणते मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जातील आणि पुढची भूमिका नेमकी काय घेतली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी देखील जोपर्यंत निवडणूक याद्यांमधला घोळ पूर्णपणे मिटत नाही, निवडणूक होऊ देणार नाही अशी जी भूमिका आहे ती आज सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेतली जाणार आहे। हा बॅनर जो आहे तो सुद्धा निखिल आपण पाहतोय की सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। आपलं मत फुकट गेलं तर हळहळता, मग मत चोरी होताना गप्प का राहता, लढाई आता लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अशा आशयाचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। अगदी स्टेजच्या बाजूचा बॅनर आहे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे हात दाखवतानाचा हा बॅनर आहे। त्यामुळे हे चित्र अतिशय बोलकं आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये आता नेमकी कुणाची सत्ता येणार आहे असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडलेला असताना हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण पुढे भविष्यामध्ये असलेल्या होऊ घातलेल्या निवडणुकांचं जे चित्र आहे ते या मोर्चावरून स्पष्ट होणार असं सुद्धा बोललं जात आहे। नेमक्या निवडणुकांसंदर्भातली भूमिका महाविकास आघाडीची काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच आता 4 वाजता याच ठिकाणाहून सर्व पक्षीय जे प्रमुख नेते आहेत ते भाषण करणार आहेत, ते सभेला संबोधित करणार आहेत। नेमके मुद्दे काय असणार आहे निवडणूक आयोगाबाबत किंवा सत्ताधाऱ्यांबद्दल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निखिला, नक्कीच गिरीश। आणि मनसे महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा। महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण तयार करण्याकरता मोर्चा आहे हे नक्की सांगणार आहे निवडणुकीचे पराजित झाल्यानंतर की हे ईव्हीएम बिघडली होती, मतदान चोरी झालं, मतदार यादी खराब होती आणि आता आक्षेप घ्यायला वेळ आहे ना मतदार यादीला। त्या ठिकाणी आक्षेप न घेता केवळ राजकीय स्टंटबाजी आणि केवळ उद्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कारण हे देण्याकरता मोर्चा आहे। या मोर्चामध्ये केवळ विरोधी पक्ष नाही तर सत्ताधारी पक्षाची जी लोक आहेत त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे। तर त्यांना वाटत नाही का की याद्या निकोप असल्या पाहिजेत, निर्दोष असल्या पाहिजेत, स्वच्छ झाल्या पाहिजेत आणि आमची तीच भूमिका आहे। आमची कुठची भूमिका काय आहे की याद्यांमध्ये असणारा घोळ जो आम्ही निदर्शनास आणून दिलेला आहे तो घोळ क्लिअर करा, स्वच्छ करा, याद्या स्वच्छ करा आणि निवडणूक घ्या। आमची काय त्याला नाकार नाहीच आहे। तुम्ही मुक्काम मोर्चा करा, आमच्या सोबत येऊन करा। माझं महाविकास आघाडीला म्हणणं आहे की हा तुमचा सत्याचा मोर्चा नाही तर सत्य हरवलेला आणि सत्ता मिळवण्यासाठीचा मोर्चा आहे। हा असत्याचा आणि नौटंकी करणाऱ्याचा मोर्चा आहे। त्यामुळे या मोर्चाला फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर निश्चितपणे करतील। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंड्यावर सत्ताचा मोर्चा काढून सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न आहे।
मला वाटतं आता लोक रस्त्यावरती आलेले आहेत आणि रस्त्यावरती उतरलेले आहेत. लोक येणार रस्त्यावरती आणतील. आज जे काय तुम्ही ही कार्यकर्ते आहेत ते येताना पाहायला मिळतात आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांनी दिल्यानंतर आता खास करून लोकलनं मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते आता फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये येताना पाहायला मिळतात. आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं जो फॅशन स्ट्रीटचा आणि चर्चगेट रेल्वे स्टेशन रोडला जोडणारा जो काही मधला रस्ता आहे तिथं सुद्धा हे सगळे कार्यकर्ते गर्दी करताना पाहायला मिळतात. पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की कार्यकर्त्यांनी आता हळूहळू गर्दी करायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि 1 वाजता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी येतील. शेकापचे सुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर 1 वाजता इथूनच सगळे प्रमुख नेते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहित चालायला सुरुवात करतील. जवळपास 500 मीटरचं अंतर हे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत असणार आहे आणि तिथपर्यंत हे सगळे नेते जे आहेत ते पायी चालत जातील. पहिल्यांदा या मोर्चाला सुरुवात फॅशन स्ट्रीट पासून होईल आणि त्यानंतर मेट्रो सिनेमाच्या चौकामध्ये या मोर्चा जो आहे तो मेट्रो सिनेमाच्या चौकातून पुढे लढा देणार आहोत. परंतु ज्या पद्धतीने लोकसभेला तुम्हाला मोठा फायदा झाला, महाराष्ट्र में आज ऐतिहासिक रैली होगी. ऐतिहासिक इसलिए कि संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में जैसे सारे पक्ष पार्टियां सारी पार्टियां अपना झंडा भूलकर एक महाराष्ट्र के लिए इकट्ठी हुई, इस तरह सारी पार्टियां सत्ता पक्ष छोड़कर जो गलत काम करता रहता है, तो संविधान ने जो हमें अधिकार दिया है वो मतदान का अधिकार दिया, उसको सुरक्षित करने के लिए, संविधान की सुरक्षा करने के लिए, बोगस वोटर्स की नाम यहाँ उसमें से निकालने के लिए, सभी लोग देश की जनतंत्र को मजबूत करने के लिए, आज सत्य की आराधना करने के लिए ये रैली हो रही है. उस रैली में सभी पार्टियां आई है. बहुत बड़ी मात्रा में हमारे मोर्चा में शामिल हो, रैली में शामिल होने के लिए लोग आए. सावंतांनी या ठिकाणी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. अनिल देसाई देखील त्यांच्यासोबत या ठिकाणी होते. त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. धैर्यशील मोहिते पाटील होते जे सत्याच्या मोर्चासाठी मेट्रो सिनेमाच्या चौकात दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात या संपूर्ण मोर्चाला जी आहे ती सुरुवात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणी, टीव्ही मराठी, मुंबई. इकडे तर या संपूर्ण मोर्चाची प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत आमचे प्रतिनिधी पोहोचवत आहेत. तर राज ठाकरे सध्या चर्चगेट मधल्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये आहेत, तर उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून काही वेळातच रवाना होणार आहेत. शरद पवार देखील वेळेतच या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे. गेटवे ऑफ इंडिया पासून काही कार्यकर्ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत जे नवी मुंबईच्या परिसरातून आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की आता या फॅशन स्ट्रीटच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला ही गर्दी होताना पाहायला मिळते. जेव्हा हे सगळे कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी पोहोचतील त्यानंतर या मोर्चाला एका लेनमधून सुरुवात केली जाईल. मात्र दुसरी एक लेन जी आहे ती वाहतुकीसाठी सुरू ठेवण्याचा प्रयत्न सध्या तरी पोलिसांच्या माध्यमातून केला जात असल्याचं पाहायला मिळते. मात्र आता ही गर्दी हळूहळू होताना पाहायला मिळते आणि थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे. 1 वाजताची मोर्चाची वेळ आहे आणि 1 वाजता या मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर सगळे नेते जे आहेत ते अगदी सुरुवातीला मोर्चाच्या जी काही कार्यकर्त्यांची गर्दी असेल त्याच्या अगदी सुरुवातीला चालायला सुरुवात करतील. त्यांच्या मागे हे सगळे शेकडो हजारोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते आहेत ते सुद्धा चालायला सुरुवात करणार आहेत. मात्र आता हळूहळू गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते. पुढे चर्चगेट रेल्वे स्थानक आहे आणि त्या रेल्वे स्थानकातून इकडे या बाजूला येणारी गर्दी जी आहे ती हळूहळू आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर कशा पद्धतीने हा मोर्चा पार पडतो, त्याचबरोबर मोर्चाची सांगता ज्या सभेनं होणार आहे त्या सभेमध्ये जे प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत त्या भाषणामध्ये नेमके नेते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर निवडणूक आयोगावरती सातत्यानं या सगळ्या महाविकास आघाडीचे नेत्यांनी असेल किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील असेल सातत्याने आरोप केलेले आहेत, टीका केलेली आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं अद्याप निवडणूक आयोगाने दिलेली नाही आहेत आणि म्हणून आता या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीनं निवडणूक आयोग देतो किंवा जे प्रश्न आज सभेमध्ये उपस्थित केले जातील त्या प्रश्नांचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.